नमस्कार, स्वागत है आपका जी मीडिया टुडे पर। यहाँ आपको मिलती है हर बड़ी और अहम खबर। मैं हूँ गरिमा और लेकर आई हूँ देश दुनिया से लेकर आपके आसपास तक की हर जरूरी अपडेट। तो चलिए बढ़ते हैं आज की सबसे अहम खबर की ओर। पनवेल तालुका के चिंधड़ ग्राम पंचायत कार्यालय के सामने चिंधड़, कानपोली और महालुंगी गांव के ग्राम स्थानों तथा स्वाभिमानी शेतकारी संगठन के संयुक्त नेतृत्व में शुरू हुआ आमरण अनशन आज 9वां दिन भी जारी रहा। बावजूद इसके अब तक कोई ठोस समाधान नहीं निकल सका। MIDC द्वारा अधिग्रहित जमीनों का मुआवजा बढ़े हुए दरों पर देना, परियोजना प्रभावित को प्लॉट और अन्य सुविधाएं देना तथा न्यायालय के मामलों में किसानों को न्याय दिलाना अभी भी लंबित है। सरकार और MIDC प्रशासन की उदासीनता के खिलाफ आज गांव की महिलाओं ने भी सड़क पर उतरकर आंदोलन किया। महिलाओं ने गांव की पानी की टंकी पर चढ़कर धरना प्रदर्शन किया और प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की। गांव के लोगों ने स्पष्ट चेतावनी दे दी है कि जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक ये अनशन जारी रहेगा। जरूरत पड़ी तो आंदोलन और भी उग्र किया जाएगा। प्रशासन की ओर से बातचीत के प्रयास किए जा रहे हैं, लेकिन अब तक कोई ठोस निर्णय नहीं हुआ। इस बीच अनशनकारियों की तबीयत बिगड़ने लगी और क्षेत्र में तणावपूर्ण माहौल बना हुआ है। उपोषणाला 9 दिवस झाले होते। शासनाला काही जाग येत नाही। आम्ही जेव्हा आंदोलन केलं, महिलाही जलसमाधी घ्यायचं ठरवलं, तेव्हा शासनाचे कधी अधिकारी काय आले तर नाही आले, ते MIDCचे आले, काही थोडाच निर्णय देऊन गेले, शुक्रवारी भेटू, नंतर भेटू। आता 9 दिवस झाले, अजून काय 9 दिवस थांबायचे आम्ही? तुम्ही उपोषण करून बघा ना, काय असतं तर उपोषणाची ताकद। तुम्हाला 1 दिवस तर राहू शकता का तुम्ही? 9वा दिवस आला तरी तुम्ही अजून काय हालचाल करत नाही। मग आम्ही काय करायचं? पाण्याच्या टाकीवर नाही चारायचं, मग कशावर चारायचं? अजून काय करायचं ते तुम्हाला दाखवू का? काय करू ते? शेतकऱ्याच्या मागे लागू नका। शेतकरी येडा असतो, तो स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही। ज्या टायमाला वेळ येते ना, जीव पण द्यायला तयार असतंय। नेहमी आम्ही उपोषणच करत राहायचं का? इंग्रजांच्या काळात तेव्हा आपल्या देशातल्या काही जवानांना यांना उपोषण करायची वेळ आणली होती, तीच वेळ आता आमच्यावर आणली। दुसरा उपोषण झाला। नेहमी उपोषण। शेतकऱ्यांनी का स्वतःच्या याच्यासाठी भांडत राहायचं? आमची जमीन आहे, आमच्या पोराबाळांचा हक्क आहे। आमच्या तोंडातनं तुम्ही घास काढून घेत असला तर त्याची काय आम्हाला गरज आहे उपोषणाची? अधिकारी झालं, प्रांत झालं, काय झोपून राहिलेत का? 9 दिवस झाले ना या गोष्टीला। कधी याल? मेल्यावर या बघायला आम्हाला, कोण मेले कोण नाही मेला। जेव्हा तुमचे मतदान असते तेव्हा तुम्ही कशी लोक येता आमच्या दाराशी भिका मागत? तेव्हा आम्ही येडी लोक ना, नाही शिकलेली, तुमच्याला लय बुडी पडतो आम्ही। आम्ही या करू त्या करू, कायच करत नाही तुम्ही आमच्यासाठी। आम्हाला आमचंच पाऊल उचलायला लागतंय, तेव्हाच आमचं होतंय। तुमच्याकडून कायच अपेक्षा नाही ना, आम्ही ठेवणार पण नाही। 9 दिवस झाले तर तुम्हाला येताना येत तर जे पाण्याच्या टाकीवर चालायची वेळ आणली तुम्ही आम्हाला लहान मुलं आहेत, पोराबाळा आहेत, त्याचा आम्ही विचार नाही केला। तुम्ही जरा विचार करून बघा ना शासनाच्या लोकांनी। आम्ही आमचाच हक्क मागतो, जे पत्रात लिहिलेलं आहे ना तेच आम्हाला द्या। आज उपोषणाचा 9वा दिवस आहे, तरी प्रांताचे किंवा शासनाचे लोक आली आहेत, नुसते येऊन गेलेत, पण ते त्यांचा निर्णय काय आहे का? फक्त नुसते आम्हाला सांगून गेलेत। आम्हाला नुसते आश्वासन नको आहे, तो कागदपत्र जे आमच्या मागण्या आहेत ना ते आमचे पूर्ण करावं। बाकी आमचं काही म्हणणं नाही। जे आमचं ना तेच आम्हाला परत द्या, तुमच्याकडचं आम्हाला काहीच नको आहे। जी जमीन आमची आहे ना तीच द्यावं, बाकी काय नाही आमचं म्हणणं। आज उपोषणामध्ये 9 दिवस आहे, त्यांच्या पोटात काहीच नाही, पाण्याशिवाय काहीच नाही। अन्न तर नाहीच आहे, पाण्याशिवाय आज त्यांची अवस्था बघवत नाही। अजून तरी स्थानिक आमदाराला तरी अजून जाग आली नाही आहे। बाहेरचे आमदार येऊन गेलेत तर स्थानिक आमदाराला अजून जाग आली नाही आहे। तुम्ही मतदाना इलेक्शन असताना कशी आमच्याकडे मत मागायला येता, तशी या ना बघायला। स्थानिक आमदार का झोपलाय का? त्याला अजून जाग आली नाही आहे का? काय आव्हान करणार ते? त्यांनी येऊन आमच्या मागण्या माहीत नाही तर पूर्ण कराव्यात, नाहीतर नाही केलं तर मग पुढचं पाऊल का असेल तर आता तुम्ही बघितलंच आहे। आता पाणी टाकी तुरलं, पुढचं का असेल तर आम्ही तर बोलणार नाही, करून दाखवू, कृती ते करून दाखवू तुम्हाला। बाकी एवढंच म्हणणं आहे माझं। स्वरा हरिवले, जी मीडिया टुडे के लिए पनवेल से मनोज भिंगाडेर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।